सूत्राप्रमाणे ही लाल परी सगळ्यांची न्याण करते। सर्वसामान्यांना या एसटीचा फार मोठा आधार आहे। यात संपाचं हत्यार जे आहे ते एसटी कर्मचाऱ्यांनी उपसलेले। काय नेमकी परिस्थिती अमरावतीत? विशाल अमरावतीमध्ये अमरावती डिव्हिजनमध्ये जवळपास 8 डेपो आहे आणि प्रत्येक डेपोमध्ये जवळपास 50 ते 60 70च्या वर ज्या एसटी बसेस आहेत आणि अमरावती जिल्ह्याचा विचार केला पूर्ण डिव्हिजनचा तर अमरावतीमध्ये जवळपास 350 ते 400 बसेस ज्या आहेत त्या बसेसचं काल रात्रीपासून मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे सगळ्या बसेस ठप्प पडलेल्या आहेत आणि प्रवासी वाहतूक जी आहे ते पूर्णतः बंद आहे। एसटी कर्मचाऱ्यांची जी मुख्य मागणी आहे ती त्यांची एकच मागणी आहे की इतर सरकारी जे कर्मचारी आहेत ड्रायव्हर आहेत त्यांना ज्याप्रमाणे वेतन मिळतं त्याचप्रमाणे आम्हालाही वेतन मिळावं अशी त्यांची मागणी आहे। म्हणूनच त्या सकाळपासून एक एसटीचे कर्मचारी यामध्ये चालक आहे, वाहक आहे आणि मेकॅनिक आहे आणि क्लरिकलचे जे कर्मचारी अधिकारी वर्ग सोडता सगळे कर्मचारी या संपात सहभागी आहे। मी अमरावतीच्या या एसटी महामंडळासमोरच्या असलेल्या पेंडॉलमध्ये आहे आणि पेंडॉलमध्ये सकाळपासून हे कर्मचारी जे आपल्या न्याय मागण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि सर्वांची आता एकच मागणी आहे की यांचं जे विलिनीकरण आहे विलिनीकरण शासनात व्हावं। यासाठी आतापर्यंत जवळपास 36 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आणि या पेंडॉलमध्ये या कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर हे कर्मचारी जे आहेत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि नेमकं यांच्या आणखी काय मागण्या आहे आणि कधीपर्यंत हे यांचं आंदोलन चालणार आहे यासाठी कर्मचारी संघटनेचे काही लोक आपल्यासोबत आहेत। दादा मला सांगा नेमकं तुमच्या आता कुठल्या मागण्या आहे आणि कधीपर्यंत हे आंदोलन सुरू राहील? आम्ही सर्व राप कर्मचारी जे आहे राज्य शासनात विलिनीकरण होईपर्यंत बेमुदत संपामध्ये सामील झालेलो आहोत आणि आमचं हे दुखणं आजच नाही आहे। गेल्या 2015 पासून आम्ही राज्यपालांना 1.25 लाख कर्मचाऱ्यांनी निवेदन सादर केलं होतं, तरी पण आमची दखल कोणी घेत नाही। महाराष्ट्राचा कष्टकरी कर्मचारी आणि तुम्ही वेळोवेळी त्यांना राबवून घेता, कोणत्याही कामामध्ये त्यांना म्हणता की तुम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये आहे, तुम्हाला संप करता येत नाही, तुम्हाला हे करता येत नाही, तुम्हाला ते करता येत। मग आमचे राप कर्मचारी आर्थिक विवंचनेमधून आत्महत्या करतात, हे शासनाला काय दिसत नाही आहे? आज आमच्या भाऊबंधांनी 36 लोकांनी आत्महत्या केल्या। ज्या गाडीला तो स्टेअरिंगवर बसतो त्या गाडीमध्ये शिडीला फाशी घेऊन आत्महत्या करतो, आतमध्ये आत्महत्या करतो आणि आपल्या वडिलांचा पगार कमी आहे म्हणून लहान मुलगा सुद्धा आत्महत्या करतो। अजून किती आत्महत्या पाहायच्या या सरकारला? आमच्या मुलाबाळांचं शिक्षण होत नाही, आमचं वेतन एवढं कमी आहे की आमच्या घराचा एवढी महागाई पुरली असताना किराणा सुद्धा आणायला पैसे राहत नाही आणि लोक आमचे ड्रायव्हर कंडक्टर जेव्हा नाईट आउटला जातात त्यांना शिळ्या भाकरी खाव्या लागतात। हे आतापर्यंत व्हिडिओमध्ये सुद्धा पाहायला गेलं आहे, पण राज्य शासनाने अजूनपर्यंत आमची दखल घेतलेली नाही। याचं खूप मोठं वाईट वाटतं की आपलं हे मराठी माणसाचं सरकार असताना एवढं सरकार असून सुद्धा आपण बाकीच्या लोकांना सपोर्ट करतो, परंतु एसटीने आजपर्यंत महाराष्ट्राला जे काही वैभव प्राप्त करून दिला त्यामध्ये एसटीचा खूप मोठा वाटा असताना सुद्धा यांची दखल घेत नाही आहे। आम्ही जे उपोषणाला बसलेलो आहोत हे स्वयंपूर्तीने बसलेलो आहे, यामध्ये कुठल्याही संघटनेचा काही वाटा नाही आहे। हे सर्व सामान्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेला एक संप आहे आणि सर्वांची एकच मागणी आहे की आमचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं, आम्हाला सन्मानानं जगण्याचा मान द्यावा आणि